कॉलेजवर दुपारी पेपर दिला आणि पेपर लिहून लिहून तर चिठ्ठ्या उडल्या. साईडला राहणार टीच चालू होता. म्हणलं हातपायतून घेतल्याशिवाय काय आता बरं वाटायचंच नाही. आणि हातपाय चकवाने धुवून घेतलं की पुढे स्टँडवर आल्यावर ओंक्या गाठ पडला. कधी पुण्यास आलाय ती पण काय माहित नाही, पण देवाच्या कृपेने गाठ तर पडली की पुण्यास ओंक्या आलाय आणि ज्यूस पिन त्यानं सांगितलाय. आता एवढ्या उन्हाताना आता ज्यूस हातात आलाय म्हणल्यावर गप बसायचा तवा एका रेषेत तिची इट्टी करायला चालूच करायचा. ज्यूसचा तर तुला करून टाकला आणि ओंक्या आलाय पुण्यासनं आणि निघालाय पण लगेचच. ओंक्याला तर बस गावली आणि तो सुटला पुण्याला. माया पण त्याच्या बरं आला होता. आम्ही दोघं घरला आलो आणि घरातलं सगळं आवरून मी रानाकडे आलो. रानात सकाळी पाणी चालू केलं होतं. आता झालंय की नाही ती बघितलंच पाहिजे. सकाळवरनं पाणी चालू आहे म्हणल्यावर असं वाटलं सगळ्या सऱ्या टेकल्या असतेल्या, पण मधीच एका सरीला पाटकबर राहिलं या. आता एवढ्यासाठी उद्या पण याला लागणारच आहे. अंधार तर लयच पडायला लागला. म्हणलं आता घरला सुटलेलं बरं. सगळ्या सऱ्यांची तोंड बंद करून टाकली आणि एका सरीला पाणी जायला असं मोकळं करून ठेवलं. घरला आल्या आल्या मायाचा फोन आला. म्हणला तात्याचा वाढदिवस आहे तिकडे जायचं आहे. सेटअप तर सगळा करून ठेवला होताच. केक कापायला पण चालू केलंच. केक तर कापून झाला आणि पाक दात दिसतील असं हसायला लावलं. हास की जरा जास्त हास अजून. माया तर सगळा केकच पुढं कापत घेऊन आलाय. आता पुढंच केक आलाय म्हणल्यावर गप बसायचा तवा मोठा पीस उचलायचा आणि पाक दुधा करून टाकायचा.